जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा तत्वान्वयाचा. समास 5वा. अग्नी निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा शश्वरू. विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. दशक 16. समास 5वा. अग्नी निरूपण नाम. अग्नी निरूपणामध्ये श्री समर्थांनी या समासामध्ये अग्नीचं महत्त्व सांगितलेलं आहे. आज आम्हाला माहित आहे, संपूर्ण जगामध्ये 2 गोष्टींमध्ये चमत्कार झालेला आहे. एक तर चाक म्हणजे चक्र आणि दुसरा आहे अग्नी. अग्नीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला आणि त्यामुळे जगामध्ये एवढी मोठी क्रांती घडलेली आहे. आज मनुष्य सर्व सुखाचा उपयोग घेतो आहे, तो केवळ अग्नीमुळे आहे. तो अग्नी जर नसेल, जर आपल्या घरात वीज नसेल, तर आमचे दिवसभराचे सगळे व्यवहार ठप्प होतात. कारखाने बंद होतील, गाड्या बंद होतील, व्यवहार बंद होईल. आपल्या घरामध्ये असलेली वीज बंद झाल्यामुळे घरातली सगळी उपकरणं बंद होतील. मोबाईल, लॅपटॉप बंद होतील, टीव्ही बंद होईल. अग्नीमुळे हे सगळं घडलेलं आहे. त्या अग्नीचं वेगवेगळ्या प्रकारे रूप आहे. ते रूप आम्हाला आज पाहायला मिळते आहे. म्हणून या अग्निदेवतेची कृपा मानवावर झालेली आहे. ज्या वेळेस या पृथ्वीवर अग्नीचा शोध नव्हता, तेव्हा माणसाला जगणं कठीण झालं होतं. पण तो शोध कसा लागला आणि त्या शोधातून माणसाने स्वतःची कशी प्रगती करून घेतली, हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. श्री समर्थ काय म्हणतात ते आपण पुढे निरूपणाद्वारे बघूया. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा शश्वरू. विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. या ओवीचा अर्थ आपल्या एकदम लक्षात येत नाही. समर्थ म्हणतायत इथे जानकीचा पिता म्हणून जनक आहे. इथे रघुनाथाचा शश्वरू कसं म्हटलंय, तर जानकीचा पिता कसं म्हटलं गेलं आहे, तर ज्या वेळेस रावणाकडनं म्हणजे रावणाच्या वधानंतर सीता मातेला आणल्यानंतर ज्यावेळेस जानकीला दत्तक म्हणून अग्निदेवतेने घेतलं आणि जिथे अग्निपरीक्षा देण्यात आली, तिची अग्निपरीक्षा घेतली गेल्यामुळे ती नंतर शुद्ध म्हणून सगळ्यांनी स्वीकारलं. म्हणून हा अग्नी श्रीरामांचा शश्वरू आहे, म्हणजे सासरा आहे. म्हणून समर्थ सुरुवातीलाच उल्लेख करतात आहे, धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा शश्वरू. विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. ज्यांच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषीचा फळदाता. तम हिम रोग हरता, भरता विश्वजनाचा. हा वैश्वानरू कसा आहे, तर समर्थ म्हणतात की भगवंताला जर काही द्यायचंच असेल तर आपल्याला हवन भाग करता आला पाहिजे, करावा लागतो. अग्नीमध्ये आपल्याला काहीतरी हवन करावं लागतं आणि त्या निमित्ताने भगवंतापर्यंत ते पोहोचते. समर्थ म्हणता आहेत की इथे जो ऋषींचा फळदाता, अग्नी प्रगट केल्यानंतर आपण तिथे अग्निहोत्र केल्यानंतर प्रत्यक्ष भगवंत प्रगट होतो आणि त्याचमुळे आमच्या 3 गोष्टींचे हवन होते. एक म्हणजे तम म्हणजे अंधार. 2 अज्ञान अंधार असेल, ज्ञानाचा जर अंधार असेल तर तो जगामध्ये सुद्धा अंधार असेल. तम हिम म्हणजे थंडी, म्हणजे बर्फ. या थंडीपासून रक्षण सुद्धा आमच्या अग्नीपासूनच होते. आणि नाना प्रकारचे जे रोग आहेत, ते रोग सुद्धा अग्नीमुळेच दूर होतात. आरोग्यशास्त्रामध्ये अग्नीला फार महत्त्व दिलेलं आहे. शरीरातला हा अग्नी, यावरून त्याची रोगाची परीक्षा केली जाते. अग्नी मंदावणे हे आरोग्याला घातक आहे. म्हणून समर्थ म्हणतायत असा हा अग्नी सगळ्या जगाचा भरता आहे, म्हणजे पोषण करणारा आहे. तुमचं आमचं सगळ्यांचं तो भरण पोषण करतो. नाना वर्ण नाना भेद, जीव मात्रास भेद.
अभेद आणि परमशुद्ध ब्रह्माधिकांसी. नाना प्रकारचे वर्ण, नाना प्रकारचे भेद, नाना प्रकारचे जीव या पृथ्वीवर राहतात. परंतु या सर्वांसाठी अभेद तो या अग्नीमध्ये नाही. सगळ्यांसाठी अग्नी पवित्र आहे, तो शुद्ध आहे, तो ब्रह्मादिकांना सुद्धा तो मान्य आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, अग्नीकरिता सृष्टी चाले. अग्नी नसेल तर सृष्टी चालणार नाही. अग्नीकरिता लोक धाले, अग्नीकरिता सकळ जाले, लहान थोर. लहान असो किंवा मोठी माणसं असो, सगळी जीवसृष्टी असो, ही अग्नीमुळे जिवंत राहते आणि अग्नीमुळे आमचं पोट भरते. अग्नीने आळले भूमंडळ, लोकांस राहाव्या झाले स्थळ. दीप दीपिका नाना ज्वाळ, जेथे तेथे. आज आम्हाला माहित आहे की पृथ्वीवर राहण्याची जी जागा आहे ती अग्नीमुळे आम्हाला निर्माण झालेली आहे. दीपमाळा, दीपिका अग्नी रूपाने आम्हाला दिसतात आहे. म्हणून आम्ही देवाचं पूजन करण्याच्या अगोदर अग्नीची पूजा करतो. म्हणून आम्ही अगोदर दिवा लावतो. दिवा लावल्यानंतर देवपूजा करायला सुरुवात करतो. जिथे दीप सुरू आहे म्हणजे तो अग्नी आमच्यामध्ये प्रगट आहे. तो आहे म्हणून आम्ही आहोत. तो जर नसेल तर आम्ही सुद्धा राहणार नाही. याचं वर्णन समर्थ पुढे करतायत. पोटामध्ये जठराग्नी, तेने क्षुधा लागे जनी. अग्नीकरिता भोजनी रुची येते. पोटामध्ये जो अग्नी आहे त्याला जठराग्नी म्हणतात. तो जठराग्नी जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत माणसाला जिवंतपणा आहे. तो मंदावला की भूक मंदावते आणि तो वाढला की क्षुधा म्हणजे भूक लागते. भूक लागल्यामुळे अन्न गोड लागते. आरोग्यशास्त्र असं सांगतं की भूक लागल्याशिवाय जेवू नका, तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नका. माणसाचं शरीर असं आहे की जे आपल्याला हवं ते बरोबर मागत असते. झोप येते आहे तर झोपणे, भूक लागली असेल तर जेवणे. म्हणून भूक हे अग्नीचं लक्षण आहे. भूक लागली म्हणजे अग्नी देवता प्रगट झाली. म्हणून समर्थ म्हणतायत पोटामध्ये जठराग्नी, म्हणून जेवणाच्या अगोदर पाणी पिऊ नये. याचं कारण काय तर अग्नी प्रकट झालेला असतो आणि अग्नीला पाणी हे मारक आहे. पाणी जर दिलं तर जठराग्नी विझून जाईल. म्हणून ते पाणी कधी प्यावं हे सुद्धा एक शास्त्र आहे. जेवणाच्या मध्यावर थोडं पाणी प्यावं, जेवण झाल्यानंतर तासभरानंतर पाणी प्यावं. म्हणजे आपला जो जठराग्नी प्रगट झालेला आहे त्या जठराग्नीमुळे आपण सेवन केलेलं अन्न जे आहे ते खऱ्या अर्थाने आविर्भूत झालेलं आहे. आमच्या अंतरात्म्याला तो अग्नी मिळतो आहे, अंतरात्म्याला तो घास मिळतो आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत अग्नी सर्वांगी व्यापक. सगळ्या अंगामध्ये अग्नी आहे. उष्णे राहे कोणी एक, उष्ण नसता सकळ लोक मरून जाती. आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे. आम्ही हाताला हात घासला की आमच्या लक्षात येते की आपले हात गरम झालेले आहेत. घर्षणाने अग्नी प्रगट होतो. डोळ्यांमधून पाणी गरम येते, अग्नी आहे. पोटामध्ये अग्नी आहे. शरीरातला कुठलाही भाग असा नाही की जिथे अग्नी नाही. डॉक्टर जेव्हा आपल्याला तपासतात त्यावेळेस अग्नीच तपासला जातो की याचं टेम्परेचर किती आहे, उष्णता किती आहे. ती उष्णता योग्य प्रमाणात असणे याचा अर्थ मनुष्य स्वस्थ राहणे आहे. म्हणून स्वस्थता यासाठी अग्नीची जास्त गरज आहे. आम्ही व्यायाम करतो म्हणजे आम्ही प्रगट होतो, अग्नी प्रगट होतो त्यामुळे. आणि अग्नी प्रगट झाल्यामुळे आपण जे खाऊ ते आपोआपच आपल्या व्यवस्थित पचन होते. लोक म्हणतात आम्ही जेवतो पण आम्हाला पचतच नाही. ते पचवण्यासाठी त्यात अग्नीला प्रगट करावं लागतं. तो अग्नी केव्हा प्रगट होईल? जेव्हा आम्ही व्यायाम करू त्यावेळेला. कारण अग्नीमुळे व्यायामामुळेच आमचा अग्नी प्रगट होईल आणि त्यामुळे भूक लागेल आणि भुकेमुळेच आपल्याला अन्न पचू शकते.
म्हणून ही सगळी शृंखला जी दिसते आम्हाला ती अग्नीच्या सामर्थ्याने दिसते आहे. म्हणून अग्नी जर नसेल तर मनुष्य मरतो. आधी अग्नी मंद होतो. समर्थ इथे सांगतात आहेत, अग्नी जो आहे तो मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो, पुढे प्राणी मरून जातो. ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रांसी. सगळ्या लोकांना असा अनुभव आहे. म्हणून तो अग्नी जो आहे तो मंदावणे, त्या अग्नीला सदैव प्रज्वलित ठेवलं पाहिजे. म्हणून त्याच्या अग्नीमध्ये आपल्याला सगळं टाकत राहावे लागतात. सकाळी उठल्याबरोबर आपण पाणी पितो, त्यानंतर आपण दूध घेतो, त्यानंतर काही वेळाने नाश्ता करतो, दुपारच्या वेळी जेवणही करतो, 4 वाजता थोडंसं काहीतरी खातो, रात्री पुन्हा जेवण करतो, झोपताना पुन्हा दूध घेतो. काय करतो आम्ही तर अग्नी प्रगट करतो आहे. अग्नीला आम्ही काहीतरी नेहमी अर्पण करतो आहे. म्हणून अग्नीमध्ये जसं चांगलं तूप टाकतात तसं आपल्या पोटामध्ये सुद्धा चांगले पदार्थ टाकले पाहिजेत. जे पदार्थ आम्ही टाकतो त्यामुळे अग्नी शुद्ध होतो आणि त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. म्हणून आज रस्त्यावर दिसणारे जे पदार्थ आहेत ते पदार्थ माणसाच्या शरीराला घातक आहेत. त्या अग्नीला कोणते पदार्थ पाहिजे आहेत तर ज्याप्रमाणे होम करतात, होम करताना कुठलंही लाकूड आणून, कुठलंही काष्ट आणून त्या अग्नीत समर्पण करत नाहीत. तिथे शुद्ध जे वृक्ष आहेत त्या वृक्षांची सविधा म्हणून त्यात अर्पण केली जाते. चंदनाची सविधा, आंब्याची सविधा, चांगल्या वृक्षांची सविधा त्यांच्यात टाकली जाते आणि त्या सविधेतून निर्माण होणारा जो अग्नी आहे तो आजूबाजूचं संपूर्ण वातावरण शुद्ध करून टाकतो. अशा प्रकारे आमच्या शरीरामध्ये सुद्धा शुद्ध तुम्ही टाका आणि त्या शुद्धतेमुळे आमचं आरोग्य चांगलं राहील. चांगलं आरोग्य राहण्यासाठी आपल्याला आरोग्यशास्त्राने सांगितलेलं आहे की योग्य वेळी जेवा, योग्य पदार्थ सेवन करा. हित भूक मित भूक. समर्थ म्हणतात हित भूक मित भूक. थोडं जेवा आणि प्रसंगानुरूप जेवत चला. कोणत्याही काळी कोणत्याही वेळी खावं, काय खावं हे आपल्याला कळलं पाहिजे. आम्ही जेवताना ताक घेतलं पाहिजे, झोपताना दूध घेतलं पाहिजे, सकाळी उठल्याबरोबर पाणी घेतलं पाहिजे. म्हणून आरोग्य आमचं चांगलं राहण्यासाठी अग्नी हा प्रगट राहणं गरजेचं आहे. असता अग्नीचे बळ, शत्रू जिंके तात्काळ, अग्नी आहे तावत काळ जिने आहे. अग्नीमुळे आम्हाला शत्रूवर विवेक मिळवता येतो. अनेक प्रकारचे बॉम्ब अग्नीच आहेत, अनेक प्रकारचे रॉकेट अग्नीच आहेत. शत्रूवर जर विजय मिळवायचा असेल तर आपल्यामध्ये असलेलं सामर्थ्य ते अग्नीच आहे. त्या अग्नीमुळे शत्रूवर सुद्धा विजय मिळवता येतो. ज्याचा अग्नी जास्त प्रज्वलित असतो तो शत्रूवर विजय मिळवत असतो. म्हणून अशा प्रकारे नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले, महारोगी आरोग्य झाले निमिषमात्री. आरोग्य संपन्न होण्यासाठी सुद्धा समर्थ म्हणतायत नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले. नाना प्रकारचे रस निर्माण झालेत आणि त्या नाना प्रकारच्या रसांमुळे तो अग्नी प्रज्वलित राहिला. त्याने अग्नी प्रगट झाला आणि त्यामुळे नाना प्रकारच्या औषधी निर्माण झाल्या, त्याही अग्नीमुळेच निर्माण झाल्या आणि महारोगी आरोग्य झाले निमिषमात्रे. आज मोठमोठ्या प्रकारचे जे रोग होतात त्यांच्यासारखे त्यांच्यावर जे किरण टाकतात तोही अग्नीच आहे आणि त्याच्यातून माणसाला आरोग्य प्राप्त होते. आपण औषधी सेवन करतो. आरोग्य प्राप्त करण्यासाठी अग्नीची गरज आहे आणि त्याच अग्नीचे हे नाना प्रकारचे रूप आपल्याला पाहायला मिळतात. सूर्य सकळांहून विशेष. आपल्या सर्वांना माहिती आहे सगळ्यात विशेष हा सूर्य आहे. सूर्यापासून सगळं आम्हाला मिळते. पण समर्थ म्हणतात सूर्य तर महत्त्वाचा आहेच, पण आम्हाला रात्रीच्या वेळी सूर्य काय करणार. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला अग्नीची गरज आहे. रात्री जर आम्हाला प्रवास करायचा असेल तर अग्नी आमच्या जवळ असला पाहिजे. गाडीला हेडलाईट असतात आणि म्हणून गाडी रात्रीची चालवू शकतो आपण. रात्रीच्या वेळी अभ्यास करायचा असेल तर आम्हाला घरी दिवे लागतात, अग्नीच आहे. जुन्या काळी कंदील घेऊन अभ्यास करत असत, अग्नीचाच प्रकार आहे तो.
म्हणून समर्थ म्हणतायत हे सगळे अग्नी आहेत. सूर्य सकळांहून विशेष. सूर्या उपरी अग्नी प्रकाश, रात्र भागी लोक अग्नीस सहाय्य करीती. अशा प्रकारे लोकांना रात्रीच्या वेळी अग्नी सहाय्य करतो. अंत्यज गृहीचा अग्नी आणिला, त्यास दोष नाही बोलिला. सकळान गृही पवित्र झाला वैश्वानरू. अग्निहोत्र नाना याग, अग्नी करिता होती सांग. अग्नी तृप्त होता मग सुरू प्रसन्न होतो. अग्नी प्रसन्न झाला की सगळे प्रसन्न होतात. ही प्रसन्नता सुद्धा अग्नीमुळे आहे. आम्हाला हर्ष होतो, आनंद होतो, हा कोणामुळे होतो तर अग्नीमुळे होतो. आमची प्रकृती ठीक नसेल तर आपलं चेहऱ्यावरचं हास्य निघूनच जाते. अग्नीच मंद होतो, भूक लागत नाही. भूक न लागणे म्हणजे अग्नी मंदावण्याचं लक्षण आहे. जसं जसं वय वाढत जातं तसा आहार कमी कमी होत जातो. पैलवानांचा आहार जास्त का असतो? कारण त्यांचा अग्नी जास्त प्रकटलेला असतो. त्यामुळे ते सेवन केल्याने आरोग्य त्यांचं संपन्न होते. म्हणून अशा प्रकारे अग्नी प्रकट झाला पाहिजे. त्या अग्नीला कुठेही दोष नाही आहे. अग्निहोत्र अनेकांच्या घरात केले जाते. घरामध्ये अग्निहोत्र करण्याची जुनी परंपरा आहे. अनेक घरामध्ये आजही अग्निहोत्र केले जाते. अग्नीची पूजा केली जाते. सकाळी ते संध्याकाळी त्याचं हवन केलं जातं. म्हणून अग्निहोत्र पासून अग्निहोत्री हा शब्द निर्माण झालेला आहे. अग्निहोत्र नाना याग, अशा प्रकारचे नाना याग केले जातात. अग्नी करिता होती सांग, अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो. देव दानव मानव अग्नी करिता चाले सर्व. सकळ जनासी उपाव अग्नी आहे. सगळ्यांचा उपाव कोणता आहे तर अग्नी आहे. देव, दानव व मानव यांना अग्नीची गरज आहे. अग्नीमुळे सगळा आनंद आहे. अहो, लग्न मंडपामध्ये मुला मुलीचं लग्न लागल्यानंतर लग्नाच्या बाहेर सुद्धा फटाके फोडले जातात. अग्नीच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला जातो. इथे सुद्धा पहा काय म्हटलं आहे, लग्ने करीती थोर थोर, नाना दारूचा प्रकार. भूमंडळी यात्रा थोर, दारूने शोभती. दारूमुळे, दारू याचा अर्थ इथे अग्नी दारुगोळा आहे. या प्रगट केल्यामुळे आनंद व्यक्त केला जातो. नाना लोक रोगी होती, उष्ण औषधे सेविती. तेने लोक आरोग्य होती वन्नी करिता. अग्नीमुळे आम्हाला आरोग्य प्राप्त होते. अनेक रोगी जे आहेत त्या रोग्यांना औषध डॉक्टर देतात. त्या औषधीमध्ये सुद्धा उष्णता आहे. ॲसिडिटी वाढते म्हणजेच अग्नी प्रगट होतो ना. तिच्यावर गोळी घेतल्यानंतर पुन्हा मंदावतो. त्याचं ते प्रगट होण्याचं प्रमाणामध्ये होते. अति अग्नी प्रगट झाला तरी सुद्धा आपल्या पोटाला त्रास होतो आणि तो नाही प्रगट झाला तरी भूक लागत नाही. म्हणून सगळ्या प्रकारामध्ये अग्नी हा योग्य प्रमाणात आपल्या शरीरात अत्यंत आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणता आहेत, ब्राह्मणास तनु मनु सूर्यदेव हुताशनु, येत विषयी अनुमानू काहीच नाही. ब्राह्मणाला सुद्धा अग्निहोत्रीची गरज आहे. सूर्यदेवाची पूजा आहे, अग्नीची पूजा आहे. त्याशिवाय त्यांचं कर्मच होणार नाही. पूजेमध्ये पहिले अग्नी आणतात, नंतर पूजा होते. म्हणून अग्नीशिवाय काही होणार नाही. आता अग्नीचे प्रकार कोणकोणते ते समर्थ सांगतायत. लोकामध्ये जठराग्नो, सागरी आहे वडवानळू, भूगोळाबाहेर आवरणाळू, शिवनेत्री विद्युल्लता. आपल्याला माहित आहे की पोटामध्ये जो अग्नी आहे त्या अग्नीला जठराग्नी असं म्हणतात. सागराला आग लागते त्याला वडवानळ असं म्हणतात. जंगलाला आग लागते तेव्हा सुद्धा वनवानळाबरोबर त्याला वनवा पेटला असं म्हणतात. भूगोळ, याला भूगोळाच्या बाहेर सुद्धा अग्नी आहे आणि भूमीच्या बाहेरही अग्नी आहे, त्याला आवरणाळू म्हणतात. आणि भगवंताच्या नेत्रामध्ये सुद्धा अग्नी आहे. शिवभक्तांना माहिती आहे की भगवंताला तिसरा डोळा आहे. त्या दुसऱ्या डोळ्यातून जो अग्नी निघतो तो विद्युल्लता आहे. अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी अग्नीच अग्नी पाहायला मिळतो. कुपीपासून अग्नी होतो. कुपी म्हणजे काच. काच घासली जाते, अग्नी निर्माण होतो. उंच दर्पणी अग्नी निघतो. उंच ठिकाणी असलेल्या काचातून अग्नी निघतो.
काष्टमथनी प्रगटतो चकमकने. जुन्या काळी चकमक होती. एका हातात गारगुटी घासायची, मध्ये कापूस धरायचा आणि धातूचा तुकडा घ्यायचा आणि त्यावर जोराने मारायचा. ती ठिणगी त्या कापसावर पडायची आणि कापूस प्रज्वलित व्हायचा. कापूस पेटला की अग्नी प्रज्वलित व्हायचा. कापूस जळून जायचा. अग्नी सकळा ठाई आहे. कठीण घिसणी प्रगट होय. आग्या सर्पे दग्ध होय गिरीकंदरे. इथे गिरीकंदराला आग लागणे. मग अशी म्हटल्याप्रमाणे तो वनवा आहे. जंगलाला आग लागते आणि जंगलांना आग लागते, पर्वतांना आग लागते. जे आग्या सर्प दग्ध होय त्या सर्पाच्यामुळे संपूर्ण गिरीकंदर पेटून जाते. अशा प्रकारे अग्निकरिता नाना उपाय, अग्निकरिता नाना अपाय, विवेके विन सकळ होय निरार्थक. अग्नी आम्हाला उपाय करणार आहे आणि आम्हाला अग्नी अपायही करणार आहे. उपाय आणि अपाय या दोन्ही गोष्टी अग्नीजवळ आहेत. म्हणून उपाय करणे याचा अर्थ त्या अग्नीचा योग्य वापर करून घेणे आणि अपाय होणे म्हणजे अग्नीला एकतर मंदावणे किंवा अधिक प्रज्वलित करणे. जास्त प्रज्वलित झाला तर मनुष्य दग्ध होऊन जाईल आणि नाही प्रगट झाला तर तो जगणार नाही. म्हणून जीवनाला अत्यंत आधार असलेला अग्नी आणि म्हणून अग्नीचं सावन समर्थ इथे करतात. म्हणून या समासामध्ये समर्थांनी अग्नीला महत्त्व दिलेलं आहे. अग्नी आमचं जीवन आहे. अग्नी जर नसेल तर अग्नीमुळे आम्हाला दुःख प्राप्त होईल. इतकंच नव्हे तर आम्हाला आयुष्य सुद्धा जे आहे ते अग्नीमुळे आहे. म्हणून समर्थ पहिल्याच ओळीमध्ये सांगतायत की अग्नीचा योग्य वापर करा आणि अग्नीचा दुरुपयोग टाळा. म्हणून इथे म्हटलं आहे अग्निकरिता नाना उपाय. नाना प्रकारचे उपाय अग्नीमुळे आहेत. त्याचा योग्य वापर केला गेला पाहिजे. आज लोक अग्नीचा दुरुपयोग करतात. गरज नसताना वीज वापरतात. विजेचा दुरुपयोग करणं हे सुद्धा घातक आहे. कारण विजेचा दुरुपयोग म्हणजे वीज प्रमाणापेक्षा जास्त वापरणं. वीज मर्यादित आहे. वीज निर्माण करावी लागते. अग्नी निर्माण करावा लागतो. तो गरजे इतका निर्माण केला तर त्याने उपाय आहेत. त्या गरजेपेक्षा तो जास्त निर्माण झाला तर त्यापासून अपाय आहेत. आमच्या घरामध्ये नाना प्रकारचे विजेचे दिवे आहेत. आम्ही एका खोलीत बसलेला असतो आणि दुसऱ्या खोलीमध्ये दिवा चालू असतो. हा अग्नीचा दुरुपयोग आहे. तुम्ही ज्या खोलीमध्ये नाही त्या खोलीचा दिवा विझवणे हे आपलं काम आहे. म्हणजे अग्नीचा योग्य वापर करणे आहे. आपण वीज वाचवा असा शब्द वापरतो. विजेचा दुरुपयोग करू नका असं म्हणतो ते यासाठीच. म्हणून समर्थ म्हणतायत अग्नीमुळे आम्हाला उपाय होतो आणि अग्नीमुळेही आम्हाला अपायही होतो. अग्निकरिता नाना उपाय, अग्निकरिता नाना अपाय, विवेके विन सकळ होय निरार्थक. म्हणून विवेकाचा वापर करा. विवेके करावे कार्य साधन. विवेकाने ते कार्य साध्य करा. अग्नीला मर्यादित ठेवा. भूमंडळी लहान थोर, सकळांस वन्नीचा आधार, अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होय. अग्नीमुळे परमेश्वर संतुष्ट होय. परमेश्वराला अन्न देण्याची जी जागा आहे ते अग्नीचं मुख हे परमेश्वराचं मुख आहे. म्हणून अग्निहोत्र, म्हणून यज्ञ याग त्यासाठीच आहेत. त्यामुळे भगवंत प्रसन्न होतो आणि त्या भगवंताच्या प्रसन्नतेमुळे आमचं आजूबाजूचं वातावरणही प्रसन्न होतं. लोक यज्ञ याग होम हवन करतात. हे सगळं वैज्ञानिक आहे. विज्ञानाने ते सिद्ध झालेलं आहे. आता आपण पाहिलं ना की कोरोनाच्या काळामध्ये अग्नी प्रगट झाला, आरोग्य प्राप्त झालं. अग्नी मंदावला, अनारोग्य प्राप्त झालं. आम्ही बाहेरून फिरून यायचो काही काम करून आणि घरात आल्या आल्या बरोबर आम्ही वाफ घ्यायचो. काय आहे हो? कशासाठी? अग्नी घेणंच आहे. हे अग्नीमुळे रोगजंतू मरतात. गरम पाणी घ्या. काय आहे? आपल्या शरीरामध्ये असलेले जे रोग आहेत ते गरम पाण्यामुळे जातात. पाणी त्याच्यामध्ये अग्नी आहे. म्हणून शरीराच्या हितासाठी तो अग्नी प्रगट झाला पाहिजे. व्यायाम करण्याने शरीरात अग्नी प्रगट झालेला असतो आणि त्यामुळे रोग मरतात.
आपल्याला एक माहिती आहे की जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा आपण म्हणतो ताप कशामुळे आला, तर ताप हा सुद्धा शरीरामध्ये असलेल्या जे काही रोग आहे तो कमी करण्यासाठी शरीरात ताप वाढलेला आहे. नाहीतर अग्निदेवता प्रगट झालेली आहे, त्याच्याने ते मरतात आणि आपल्याला पुन्हा आरोग्य प्राप्त करून देतात. आपण तापावरून आपल्याला काहीतरी आजार झाला म्हणतो, पण ताप हा त्या रोगांवरचा उपचार आहे. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे, पण तो ताप अधिक वाढला तर तो ताप जात नाही, म्हणून तो मर्यादित असला पाहिजे. ऐसा अग्नीचा महिमा, असा अग्नीचा महिमा आहे. ऐसा अग्नीचा महिमा बोली जे तितुकी उनी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा. म्हणून अग्निपुरुषाचा, अग्निदेवतेचा महिमा अगाध आहे. तो शब्दांनी वर्णन करता येत नाही. जगामध्ये असलेले सगळे लोक अग्नीच्या सामर्थ्याने सुखसंपन्न होतात आहे, सुखी होतात आहे. कल्पना करा, जर वीज नसेल तर काय होईल, अग्नी नसेल तर काय होईल, काय होईल म्हणजे काय, तर कोणी राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणताय, जीत असता सुखी करी. जिवंत असताना सुख प्राप्त करून देतो. आमच्या जेवणातले सगळे पदार्थ आम्हाला अग्नीमुळे मिळतात. म्हणून जुन्या काळी अशी पद्धत होती, ती आजही आहे. अग्नीला सर्वप्रथम नैवेद्य द्यायचा, त्या चुलीमध्ये घास टाकला जायचा, स्वयंपाक करायचा आणि त्याचा एक घास त्या चुलीमध्ये सगळ्यात पहिलं टाकायचा. त्या अग्नीमुळे आम्हाला जे चांगलं अन्न मिळतं आहे, म्हणून पहिला नैवेद्य अग्नीला अर्पण करायचा आणि मग राहिलेलं जेवण आपण प्रसाद म्हणून सेवन करायचं. म्हणून इथं म्हटलं आहे, जीत असता सुखी करी, मेल्यान प्रेत भस्म करी, सर्व भक्षकू त्याची थोरी, काय म्हणून सांगावी. मेल्यानंतर माणसाला भस्म करण्याचं काम सुद्धा अग्नीच करतो. अग्नी माणसाला भस्मही करतो आणि अग्नी माणसाला जीवनही देतो. म्हणून सगळं काही अग्नीच करणार आहे. अशा प्रकारे सर्व करून सर्व भक्षकू त्याची थोरी, काय म्हणून सांगावी. सर्व भक्षकू आहे, सगळ्यांना भक्षण करतो. माणूस मेला, प्राणी मेला, कोणी मेलं असेल तर त्याला अग्नीमध्ये समर्पित केला जातो आणि तो अग्नी देवता त्याला संपून टाकतो. म्हणजे कोण आहे, तर अग्नी आहे. म्हणून त्याला जीवन आहे. म्हणून अग्नी मेल्यानंतर सुद्धा तो अग्निरूप होऊन जातो. म्हणून अग्नीशिवाय पर्याय नाही. सकळ सृष्टींचा संहार, जेव्हा संहार काळ येतो तेव्हा संहार करणारा सुद्धा अग्नीच असतो. सकळ सृष्टींचा संहार, प्रळय करी वैश्वानरे पदार्थ मात्र काही चौरेना, काही शिल्लक राहत नाही. अग्नीमध्ये सगळं भस्म होते. अग्नी सगळ्यांना ग्रहण करतो आणि संपून टाकतो, त्याला अग्निरूप करून टाकतो. लोखंडाला जरी अग्नीत टाकलं तर लोखंडाचा सुद्धा अग्नीमध्ये रूपांतर होते, शिल्लक काहीच राहत नाही. नाना होम उदंड करीती, घरोघरी वैश्वदेव चालती, नाना क्षेत्री दीप जळती देवापासी. देवाच्या जवळ आपण दिवा लावतो, पूजा करत असताना दिवा प्रज्वलित असतो, म्हणजे अग्निदेवतेची पूजा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की समर्थांचे सद्गुरू श्री प्रभू रामचंद्र यांचे सासरे सुद्धा अग्निदेवच आहेत. आणि दुसरी गोष्ट, समर्थांचे सद्गुरू प्रभू रामचंद्र हे सूर्याचे वंशज असल्यामुळे सूर्यनारायण हेही अग्नीचं मूळ रूप आहे. म्हणून आम्हाला अग्नीची पूजा आहे. आम्ही तमसोमा ज्योतिर्गमय असं वचन वापरतो. तम म्हणजे अंधार आणि ज्योती म्हणजे अग्नी किंवा प्रकाश. आम्ही ज्या अंधारातून प्रकाशाकडे जावं अशी आमची भारतीय संस्कृती आहे. आम्ही दिवे विझवत नाही, आम्ही दिवे प्रज्वलित करतो. विझवणे हे अपशकुन आहे आणि प्रज्वलित करणे हा शुभशकुन आहे. प्रकाश हे ज्ञानाचं लक्षण आहे आणि अंधार हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून आम्ही अज्ञानातून ज्ञानाकडे गेलं पाहिजे. तमसोमा ज्योतिर्गमय, अशा प्रकारे समर्थांनी आपल्याला या ठिकाणी अग्नीचं महत्त्व सांगितलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतायत, नाना होम उदंड चालती, घरोघरी वैश्वदेव चालती, नाना क्षेत्री दीप जळती देवापासी. नाना होम चालती, वैश्वदेव प्रत्येकाच्या घरी केला जातो. नाना क्षेत्री दीप जळती देवापासी, देवाच्या समोर वेगवेगळ्या दीपमाळा लावतात. दिवाळीच्या दिवसात घरोघरी दिवे असतात. कशासाठी हो, तर अग्निपूजा आहे.
देवाला आरती करताना सुद्धा निरांजन ठेवले जाते आणि त्या निरांजनामध्ये अग्नी प्रज्वलित असतो आणि त्याने देवाची आरती करावी. अग्नीने अग्नीची पूजा आहे. आमच्या शरीरात अग्नी आहे, भगवंतामध्ये तो मूळ स्तोत्र आहे, म्हणून त्या अग्नीने अग्नीची पूजा आहे. दीपाराधने नीलांजने देव ओवाळिजे जने, खरे खोटे निवळणे दिव्य होता. खरं आणि खोटं हे सुद्धा अग्नीमुळे प्रकट होते. सोनं सुद्धा पाहणं अग्नीमुळे शुद्ध आहे ते प्रकट होते, अशुद्ध आहे ते जळून जाते. खरं खोटं ते सुद्धा जे आहे ते सुद्धा ज्ञानाने कळते आणि ज्ञान हे अग्नीचं रूप आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अष्टदा प्रकृती लोकतींनी सकळ व्यापून राहिला वन्नी, अगाध महिमा वदनी किती म्हणून बोलावा. अशा प्रकारे या अग्नीच्या रूपाला कुठे कुठे तो अग्नी दिसतो आहे आम्हाला, तर समर्थ म्हणतात अष्टदा प्रकृती हा शब्द आम्ही ग्रंथ सुरुवातीपासूनच आतापर्यंत श्रवण करत आलेलो आहोत. अष्टदा प्रकृती म्हणजे काय, तर 5 प्रकारच्या गोष्टी आहेत, 8 प्रकारच्या गोष्टी आहेत अष्टदा प्रकृतीमध्ये. ज्यांनी ही सृष्टी नटली आहे त्यामध्ये पंचमहाभूत आणि त्रिगुण आलेले आहेत. पंचमहाभूतांमध्ये आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी, आणि त्रिगुण म्हणजे रज, तम आणि सत्व. अशा प्रकारचे त्रिगुण आणि पंचमहाभूत याच अष्टांना अष्टदा प्रकृती असं म्हणतात. याच अष्टदा प्रकृती तिन्ही लोकांमध्ये येतात, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. अष्टदा प्रकृती लोकतींनी सकळ व्यापून राहिला वन्नी. सगळ्यांमध्ये वन्नी म्हणजे अग्नी आहेच आहे. तुम्ही कुठेही जा, पंचमहाभूतांमध्ये अग्नी आहे. मागे आम्ही पाहिलं होतं, एक भूत दुसऱ्या भूतामध्ये सहजतेने आहे. आता पाहिलं आपण की पाण्याला आग आहे आणि पाणीही गरम होते. पाण्यामध्ये अग्नी आहे आणि अग्नीला पाणी विझवते. सगळे भूत एकमेकात आहे. त्याप्रमाणे अग्नी सुद्धा या अष्टदा प्रकृतीमध्ये सर्वत्र विचारण करते आहे. प्राणी मात्रांमध्ये अग्नी आहे, आमच्यामध्ये अग्नी आहे. म्हणून समर्थ म्हणत आहेत, सकळ व्यापून राहिला वन्नी, अगाध महिमा वदनी किती म्हणून बोलावा. किती म्हणून सांगावा अग्नीचा महिमा. अग्नीचा महिमा अगाध आहे, म्हणून त्या अग्नीची काळजी घ्या. अग्नीपासून स्वतःला वाचवा आणि अग्नी गरजेनुसार तुम्ही वापरा. अशा प्रकारे समर्थांनी या अग्नीचं महत्त्व दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी एका पत्रामध्ये शिवाजी महाराजांची आपल्या सैनिकांना, आपल्या मावळ्यांना एक पत्र लिहिलेलं होतं. त्या पत्रात समर्थ शिवाजी महाराजांनी लिहिलं होतं, एक शब्द असा वापरला होता की अग्नीपासून स्वतःचं रक्षण करा. रात्रीच्या वेळी दिवा चालू असेल, एखादा भुकेलेला उंदीर तेलाच्या शोधात येईल, तो तेल पिईल आणि तेलामध्ये असलेली जी वात आहे ती आपल्या दाताने धरून तो ओढत नेईल. ती वात तो सर्वत्र फिरविल. बाजूलाच गवताची गंजी असेल, त्या गवताच्या गंजीपर्यंत तो जाईल आणि अचानक त्या गवताच्या गंजीला त्या अग्नीमुळे आग लागेल आणि त्यामुळे घोडी मरतील, आपलं नुकसान होईल, प्राणी मरतील. इतकंच नाही तर आपल्या मावळ्यांना सुद्धा त्यापासून धोका निर्माण होईल. म्हणून रात्री ती वात व्यवस्थितपणे सांभाळा, नाहीतर तिचं विसर्जन करा. किती काळजी घेतली आहे या अग्नीपासून. छत्रपती शिवाजी महाराजांनी आज 400 वर्षांपूर्वी अशा प्रकारची सूचना दिली आहे. आजही आम्हाला गरजेची आहे. म्हणून घराला आग लागली असताना घरात थांबणं योग्य नाही आणि घरामध्ये अग्नीची गरज आहे, म्हणून त्या अग्नीला सुद्धा व्यवस्थित सांभाळायची गरज आहे. अग्नी हिताचा आहे, तसा तो आपल्याकडनं अहित सुद्धा घडवू शकतो. म्हणून त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे असं समर्थ या ठिकाणी सांगतात आहे. आता या अग्नीचं रूप प्रत्यक्ष सगुण रूप ते शास्त्रामध्ये कसं सांगितलं आहे ती ओवी ऐका. 4 शिंगे, 4 प्रकारची त्याला शिंग आहेत. अग्नीला 4 शिंग आहेत असं म्हटलं आहे. त्रिपदी जात म्हणजे अग्नीला 3 पाय म्हटले आहेत. 3 पायाचा अग्नी आहे. 2 शिरे, 2 डोकी आहेत, 7 हात आणि 7 हात आहेत. ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचितीविन. शास्त्रामध्ये प्रचिती घेऊन, प्रचितीचा अनुभव घेऊन त्या अग्नीचं स्वरूप प्रगट केलेलं आहे.
आणि म्हणून अशा प्रकारचा अग्नी, आपण त्या अग्नीची पूजा करा, त्याची काळजी घ्या. कारण ज्याची पूजा करत असतो त्याची काळजी घेत असतो. पूजा करणे म्हणजेच त्याची काळजी घेणं आहे. ऐसा वन्नी उष्ण मूर्ती, अशा प्रकारचा अग्नी उष्ण मूर्ती आहे. तो मी बोलिला यथामती, न्यून पूर्ण क्षमाश्रोती केले पाहिजे. अशा प्रकारे अग्नीचं वर्णन समर्थनीय समासात केलेलं आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अग्नि निरूपणाम समास 5. जय जय रघुवीर समर्थ.